जय हिंद मित्रांनो, मी रुद्र पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण आज भेटलोय आज झालेला मुंबई पोलीस भरतीच्या पेपरवरती। काल आपण मुंबई पोलीस चालकचा पेपर बघितला, पोलीस कारागृहाचा पेपर बघितला आणि आज आपण बघणार आहे मुंबई जिल्हा पोलीसचा पेपर। पेपर झालेला आहे। काही लोकांचं मत आहे पेपर खूप सोपा होता, पेपर जीएस ओरिएंटेड होता, पेपर गणित ओरिएंटेड होता, पेपर मध्ये मराठीचे प्रश्न खूप छान होते, पेपर कव्हर झाला नाही झाला या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि पेपर मधली योग्य उत्तरे काय आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। सुरुवातीलाच मराठीचे प्रश्न आहेत। मराठी याच्यामध्ये बघा, क्षणिक या शब्दाचा विग्रह सांगा। संधी विग्रह करायचे आणि संधी विग्रह करत असताना क्षणिक त्याचा संधी विग्रह काय होतो? क्षण अधिक एक, क्षण आणि एक मिळून काय होता? क्षणिक। त्याच्यानंतर पुढे गो अधिक ईश्वर याच्यापासून संधियुक्त शब्द सांगायचा आहे। बघा, गवीश्वर हा संधियुक्त शब्द आहे। बघा, यानंतरचा प्रश्न काय आहे? मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? तर बघा, तो मुंबई आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो। MTHL हा मुंबई रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो। त्याच्यानंतर बघा, 2:9 म्हणले 4 किती? गुणोत्तर प्रमाण टॉपिक वरती प्रश्न आहे। तर गुणोत्तर प्रमाण मध्ये काय असतं? मध्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार। 9 चौक किती आहेत? 36। मग 2 बरोबर कुणाचा गुणाकार केला तर 36 येतील। तर 2 गुणिले 18 बरोबर 36 येतात। मध्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार। त्याच्यानंतर बघा, एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे। संपूर्ण पेपर मध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीएस मिक्स प्रश्न आहेत, एकसारखे प्रश्न नाही आहेत। बघा, इथं GFC लिहिलंय आणि इथं CFG लिहिलंय, म्हणजे हा शेवटचा शब्द, शेवटचा वर्ण आहे तो सुरुवातीला लिहिलाय, मधला वर्ण आहे तो मध्येच लिहिलाय आणि सुरुवातीचा वर्ण आहे तो शेवटी लिहिलाय। मग इथं RPJ साठी काय होणार? तर जे पहिल्यांदा येणार, जे P आहे तसा मध्ये आणि R आहे तो शेवटी। बघा, JPR इकडेच उत्तर आहे। बघा, त्याचं JPR हे त्याचं बरोबर उत्तर आहे। मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा म्हणले। मन्वंतर हा शब्द कशापासून तयार झालाय? तर तो मनु अधिक अंतर, मनु अधिक अंतर यातला जो उ आहे ना, उ आणि अ एकत्र आले। बघा, इथं उ च्या ऐवजी काय केलंय? व वापरलाय, म्हणजे आपण यनादेश संधीचा प्रकार बघितला, यनादेश स्वर संधी आहे ना, त्यानुसार मनु अधिक अंतर याच्यापासून काय तयार झालंय? मन्वंतर। त्याच्यानंतर बघा, पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणले। संधी टॉपिकला या पेपरमध्ये खूप महत्व दिले आपल्याला बघायला मिळतं। तर इथं दुष्काळ, दुर्जन, निष्कारण आणि निष्फळ हे जे सगळे शब्द आहेत ते विसर्ग संधीची उदाहरणं आहेत। सगळी विसर्ग संधी आहेत, पण इथं विसर्गाचा शकार संधी आहे, इथं सुद्धा विसर्गाचा शकार संधी आहे आणि इकडे सुद्धा विसर्गाचा शकार संधी। या नियमानुसार 3 शब्द आहेत आणि हा जो शेवट मध्ये आहे B नंबरचा तो पर्याय जर बघितला तर हा विसर्गाचा रकार संधी आहे। त्यामुळं विसर्गाच्या रकार संधी मधलं ते उदाहरण आहे आणि बाकीचे 3ही उदाहरणं आहेत ते विसर्गाच्या शकार संधीची उदाहरणं आहेत। त्यामुळे संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा पर्याय नंबर B आहे। बघा, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? पहिली सोलार सिटी विचारले, येते का लक्षात? सोलार सिटी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। सोलार सिटी कुठे आहे? तर ते मध्य प्रदेश मध्ये आहे। बघा, यानंतरचा प्रश्न आहे, मनु भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक मिळवले असं विचारले। मनु भाकर या खेळाडूने काय केलंय? तर शूटिंग या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक मिळवले। शूटिंग बघा, मनु भाकर यांनी काय केलं? पिस्टल शूटिंग मध्ये ऑलिम्पिकला पदक मिळवलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, पुन्हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आलाय। 5च्या नंतर बघा 15 म्हणजे 5चं अंतर आहे आणि 15 नंतर 25, 15 नंतर 25 इथं 10चा डिफरन्स आहे, 25 नंतर 45 म्हणजे 20चा डिफरन्स आहे आणि 45 नंतर 85 म्हणजे 40चा डिफरन्स आहे। तर जर तुम्ही डिफरन्स बघितला तर इथं 5, 10, 20 आणि 40 म्हणजे फरक आहे तो दुप्पट होत गेलाय। त्याच पद्धतीने 85 नंतर जो अक्षर येणार आहे ते इथं 40ची दुप्पट येणार म्हणजे 80, 85 अधिक 80 काय येणार? बघा, उत्तर 165। सोपा प्रश्न। त्याच्यानंतर पुढे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, अक्षर मालिकेवरती डिपेंड आहे। D च्या नंतर बघा, E ला ड्रॉप केला आणि F लिहिला, F च्या नंतर G ला ड्रॉप केला, H लिहिला, H च्या नंतर काय लिहिणार? HI ला ड्रॉप करणार आणि J लिहिणार। पण इथं J ने सुरू होणारे 2 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पुढचं अक्षर मिळवायचं आहे। बघा, K च्या नंतर काय केलं? K, L आणि M ला ड्रॉप करून N घेतला, N च्या नंतर बघा OP Q घेतला, म्हणजे 2 अक्षर ड्रॉप करून पुढचं अक्षर घेतले। मग Q च्या नंतर R आणि S ला ड्रॉप करून इकडे T लिहायला पाहिजे, म्हणजे JT हे आपलं बरोबर उत्तर आहे। JT सोपा प्रश्न आहे। त्यानंतर बघा, खालील पर्यायातून काय झाले? पूर्वरूप संधी। आता संधीमध्ये जे काय आपण उदाहरणं बघितले त्याच्यामध्ये पूर्वरूप संधीचं उदाहरण सांगायचंय। तर देवालय हे स्वरसंधीचं उदाहरण आहे। बघा, दिग्विजय, मनोरथ यापैकी जर तुम्ही विचार केला, चांगलेसे हे एकच पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे। पूर्वरूप मध्ये बघा, इकडे काय लिहिलं आपण? चांगले अधिक असे,
येत्या लक्षात चांगले अधिक असे, हे पहिलं रूप आहे ते आहे तसं, आणि दुसऱ्या रूपातला अ कॅन्सल झालाय आणि चांगलेच्या पुढे काय आले से, म्हणून आपलं बरोबर उत्तर काय बघा चांगले से, हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. आता मनुष्य हे एक नाम आहे आणि या नामाला प्रत्यय लागून तयार झालेलं भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर मनुष्य आपण भाववाचक नाम काय सांगतो, मनुष्यत्व. बघा मनुष्यत्व हे त्याचं भाववाचक नाम, बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर हार्दिक सिंग हा जो खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी आहे, तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे यावरती परीक्षेला प्रश्न वारंवार रिपीट होतात. आपण यापूर्वी सुद्धा बोललो होतो की याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. बघा भारतातील सायबर सुरक्षा संघटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे. सायबर सुरक्षा संघटनांना, त्याच्यासाठी बघा इकडं सायबर क्राईम सेल हे बरोबर उत्तर आहे. सायबर क्राईम सेल पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा याच्यानंतर पुढे जर जुलै हे VKZM असे लिहिले तर जून कसे लिहिणार. सांकेतिक लिपीवरती प्रश्न आहे. बघा जर विचार केला जुलै कसा लिहिले, बघा JULY, आणि त्याच्यासाठी वापरलेला कोड कसा आहे VKZ आणि M. जर आपण निरीक्षण केलं तर J च्या नंतर काय येतो K आणि U च्या नंतर काय येतो V. त्याच पद्धतीने L च्या नंतर काय येतो M आणि Y च्या नंतर काय येतो Z. नंतरचा अल्फाबेट वापरलाय पण क्रिस क्रॉस मेथड वापरलेली आहे. त्याच पद्धतीने आपण जून लिहायचा, बघा JUNE. मग J च्या अपोजिट आहे, J च्या नंतर आहे इकडे लिहायचं आणि U च्या नंतर आहे इकडे लिहायचं. J च्या नंतर काय येतं J नंतर K येतो आणि U च्या नंतर काय येतं V. त्याच पद्धतीने यांच्या नंतर आणि ई च्या नंतर, ई च्या नंतर काय येतो F आणि यांच्या नंतर काय येतो O. म्हणजे VKFO हे आपलं बरोबर उत्तर आहे. आहे का ऑप्शन तसा VKFO. बघा इकडे पहिलाच ऑप्शन आहे VKFO. सोपा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न डायरेक्ट मॅथ्स मध्ये आहे, मॅथ्स गणितावरती प्रश्न आहे पुढचा. संपूर्ण प्रश्नपत्रिका जर बघितली तर मिक्स आहे. काही प्रश्न मराठीचे आहेत, काही प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत, तर त्याच्यानंतर काही प्रश्न GH सुद्धा आहेत. मिक्स प्रश्नपत्रिका आहे, एकाखाली प्रश्न नाही आहेत, येतं लक्षात. पण पेपर सोपा आहे. बघा याच्यानंतर एक प्रश्न आहे 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20. अपूर्णांकांची बेरीज आहे पण छेद समान नाही. तर इथं 12 आहेत, इथं 15 आहेत, 20 आहेत, यांचा लसावी घ्यायचा आहे. 12, 15 आणि 20 यांचा लसावी किती आहे, तर 60 आहे. 12, 15, 20 यांचा लसावी किती आहे 60. आता या 12ला 60 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कितीने गुणलो, तर 5 ने. 15ला कितीने गुणले 4 ने आणि 20ला कितीने गुणला 3 ने. मग त्याच पद्धतीने वरती सुद्धा गुणायचं, इथं 5 ने गुणला, इथं 4 ने आणि इथं 3 ने. मग अंशामध्ये काय येणार 5 अधिक 4 अधिक 3. 5 आणि 4 9 आणि 3 किती आले 12. तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे 12/60. चालेल का असं उत्तर लिहून. तर याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे 12×1 आणि 12×5 म्हणजे याचं बरोबर उत्तर किती येणार आहे 1/5. आहे का ऑप्शन आपल्याकडे, बघा इकडे ऑप्शन आहे 1/5 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा सौंदर्य हे कोणते नाम आहे असं विचारले. तर सुंदर या शब्दापासून तयार झालेलं सौंदर्य हे नाम आहे. पुन्हा भाववाचक नामावरती प्रश्न रिपीट झालाय. बघा भाववाचक नाम आहे, सौंदर्य हे काय आहे तर भाववाचक नाम आहे. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता असं विचारले. एकवचनी शब्द कोणता, म्हणजे काही शब्द असे आहेत एकवचनी आणि अनेक वचनी मध्ये आपण वापरतो. तर बघा पर्वत काय म्हणतो आपण, एक पर्वत, आणि अनेक वचनी काय म्हणतो, अनेक सुद्धा काय असतात पर्वत असतात. विषय काय असतं बघा, विषय एक विषय आणि अनेक सुद्धा काय असतात विषय असतात. हत्ती किती असतात, एक हत्ती, आणि अनेक घेतल्यानंतर सुद्धा काय येतात हत्तीच येतात. पण बोका हा शब्द बघा, एक बोका आणि अनेक काय होतात बोके. त्यामुळे हा जो बोका शब्द आहे तो निव्वळ एकवचनी मध्ये आहे. बाकीचे शब्द एकवचनी आणि अनेक वचनी मध्ये सारखेच वापरलेले आहेत. त्याच्यानंतर बघा GK चा प्रश्न आहे. कोणत्या संस्थेने COVID-19 ला महामारी म्हणून घोषित केलं. COVID-19 बघा महामारी म्हणून घोषित करणारी संस्था कुठली आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी काय केलंय COVID-19 ला महामारी म्हणून घोषित केलं होतं. बघा देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS दुसऱ्या क्रमांकाचा कोण आहे असं विचारले. तर त्याचं उत्तर काय अनिल चव्हाण. आता सध्या कोण आहे अनिल चौहान म्हणून काम बघतात. CDS चे दुसरे आहेत बघा, त्यांचं नाव काय अनिल चौहान. सोपा प्रश्न एकदम. करंट सुद्धा खूप चांगलं विचारलेलं आहे पेपरमध्ये. करंट वरती सुद्धा जे काही प्रश्न आहेत खूप चांगले प्रश्न, सोपे आहेत. बघा याच्यानंतर काय विचारले, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे. आता मुंबईसाठी पेपर विचारलाय तर मुंबईचे तलाव, मुंबई मधली नदी याच्यावरती प्रश्न फोकस होणार असं आपण बोललो होतो. तर तुळशी तलाव कुठल्या शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये आहे बघा. त्याच्यानंतर दिलेल्या श्रेणीतील
अनुपस्थित संख्या निवडा. म्हणजे बघा 1 च्या नंतर काय लिहिले 2, 2 च्या नंतर आहेत 6, 6 च्या नंतर रिकामी जागा आहे, त्याच्यानंतर 120 आणि 720. संख्या जर बघितल्या सुरुवातीला लहान आहेत, नंतर वाढत गेलेत आणि मोठ्या मोठ्या होत गेलेत, खूप मोठे झालेत, तर इथं गुणाकाराचं लॉजिक असू शकतं. 1 ला 2 ने गुणले बघा 2 आला, 2 ला कितीने गुणला 3 ने, आणि मग त्याच्यानंतर 6 आले, आता 6 ला कितीने गुणायचं 4, म्हणजे साइन चौक किती येणार 24, आणि 24 ला जेव्हा तुम्ही 5 ने गुणताय तेव्हा 120, 120 ला 6 ने गुणताय 720. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय 24. रिकाम्या जागेवरती काय येणार आहे 24. पुढे जाईल तसं संख्येचा गुणाकार वाढवत गेलेला आहे. पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा म्हणले. अनेक वचनी रूप बघा, आता इथे शब्द दिलेला नाही, पण खाली जे पर्याय आहेत ते एकाच शब्दाचे अनेक वचनी रूप बनतात का हे विचारले. आता आज्ञा या शब्दाचे अनेक वचन, आज्ञाचं काय अनेक वचन, आज्ञा होतं का, एक आज्ञा आणि अनेक आज्ञे नाही होत आज्ञे. त्याच्यानंतर बघा एक आज्ञा आणि अनेक आज्ञे होईल का, नाही. आज्ञाने हे सुद्धा चुकीचं आहे. एक आज्ञा असते आणि अनेक सुद्धा काय असतात, आज्ञाच असतात. आज्ञा आज्ञा एक वचनी अनेक वचनी मध्ये सेम शब्द आहे. त्याच्यानंतर बघा चांदणी या शब्दाचे वचन बदलून लिहा. चांदणी, एक चांदणी आणि अनेक काय म्हणतो आपण, अनेक काय म्हणतो आपण, चांदण्या म्हणतो. एक चांदणी आणि अनेक चांदण्या. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. एक वचन अनेक वचनावरती तिसरा प्रश्न आलाय, रिपीट झालाय, महत्वाचं टॉपिक आहे. त्याच्यानंतर बघा 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली. ऑलिम्पिक स्पर्धा 2024 ला बघा पॅरिस ऑलिम्पिक पार पडली बघा. 2024 मध्ये कुठे आहे, पॅरिस. करंटचा प्रश्न आहे ऑलिम्पिक वरती. त्याच्यानंतर बघा मॅकमोहन कोणत्या 2 देशाची सीमा आहे. मॅकमोहन म्हणजे देशांना निश्चित करणारी सीमा, यावरती प्रश्न अपेक्षित आहे. तर भारत आणि चीन मध्ये कुठली आहे बघा, मॅकमोहन ही चीन आहे. आणि भारत आणि पाक मध्ये काय आहे, भारत आणि पाक मध्ये रॅडक्लिफ येते. इथं काय भारत आणि चीन मध्ये मॅकमोहन आहे. सोपा प्रश्न एकदम. बघा याच्यानंतर काय प्रश्न आहे, इकडं 36 आहेत, 34, 30, 28, 24 आणि प्रश्नचिन्ह आहे. तर 36 आणि 24 मधला डिफरन्स किती आहे, 36 आणि 34 मधला 2, म्हणजे 36 मधून 2 वजा केलेत, आणि 34 पासून 30 कडे जाताना बघा 4 वजा केलेत, म्हणजे एकदा 2 वजा केलेत नंतर 4, आणि 30 पासून 28 कडे 2, आणि 28 पासून 24 कडे 4, म्हणजे एकदा डिफरन्स 2चा आहे, परत 4चा आहे, परत 2चा आहे, परत 4चा आहे. 30 मालिका पुढे चालू राहणार आहे. आता इथं कितीचा डिफरन्स ठेवणार, 24. 24 मधून किती गेले 2, म्हणजे ऑप्शन काय नाही इथं 22. 24 मधून 2 गेले तर किती येतील 22. खूप सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा अक्षर मालिकेवरती आहे GKHDNL या पद्धतीने. बघा G चा नंबर किती आहे 7, D चा नंबर किती आहे 4, W चा नंबर 23 आहे, T चा नंबर किती आहे 20, G चा नंबर किती आहे 7. जर असा विचार केला तर इथं 7 वजा 3 केलेत, 7 वजा 3, त्याच्यानंतर 23 वजा 3 केलेत, मग इथं सुद्धा 7 वजा 3 करणार. 7 वजा 3 म्हणजे किती 4, आणि 4 नंबर म्हणजे काय D ने सुरू होणारा ऑप्शन पाहिजे, आणि D ने सुरू होणारे ऑप्शन किती आहेत, एकच आहे. डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, तेच उत्तर येणार आहे, पण तरी आपण पुढे चेक करणार आहे. बघा K चा नंबर किती आहे 11, N चा नंबर किती आहे, N चा नंबर 14, 11 अधिक 3 14 आहे, आणि त्याच्यानंतर Q चा नंबर किती आहे 17, आणि T चा नंबर किती आहे 20, 17 अधिक 3 आहेत. त्याच पद्धतीने W चा नंबर किती आहे 23, 23 आणि 3 किती होणार 26, म्हणजे दुसरा अक्षर काय असणार आहे Z. त्याचप्रमाणे बघा H चा नंबर किती आहे इथं 8, आणि L चा नंबर किती आहे 12, म्हणजे 8 आणि 4 12 आहेत, आणि इथं O चा नंबर 15 आहे, आणि S चा नंबर 19, 15 आणि 4 19 आहेत. मग त्याच पद्धतीने H चा नंबर 8 आहे, आणि 8 आणि 4 किती येणार 12, आणि 12 नंबर कोणाचा आहे तर L चा आहे, म्हणजे इथं उत्तर काय येणार DZL, दुसरा ऑप्शन बरोबर आहे. एकदम सोपा प्रश्न होता. पूर्ण मालिका शोधायची गरज नव्हती, फक्त पहिलं D कॅपिटल जरी सापडलं तरी इथं तुम्हाला सगळं उत्तर बरोबर आले असते. बघा खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. आपण बघा घरटे म्हणताना काय म्हणतो, ते घरटे म्हणतो. घरटे कसं असतं ते. त्यानंतर झाड म्हणताना काय म्हणतो आपण, ते झाड म्हणतो, ते झाड. आणि घरटी, ह्या घरटेचं काय झालंय अनेक वचन आहे, ती घरटी असतात, पण ह्या घरटेचं अनेक वचन आहे, याला स्त्रीलिंगी म्हणता येणार नाही. तर शाळा कशी असते, ती शाळा असते. स्त्रीलिंगी रूप कशाचं आहे बघा, शाळा हे शब्द स्त्रीलिंगी रूपामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर विरुद्ध लिंग ओळखा. हंस म्हणले बघा, हंस म्हणजे हे पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप सांगायचं आपल्याला. तर बऱ्याच वेळा आपलं हंस म्हणल्यानंतर आपण हंसिनी असं म्हणतो. हंसिनी आहे का, हंसी, हंस, हंसा होत नाही, हंसीन नाही होत. तर हंस स्त्रीलिंगी रूप काय येतं हंसी. हंस हे पुल्लिंग आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूप काय येतं हंसी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे बघा. सर्वात मोठी ग्रंथी विचारले, हा प्रश्न तर इतक्या वेळा विचारलाय, पाठ होऊन द्यायला पाहिजे. सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे, यकृत. बघा लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे, कशाचे, तर ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे बघा. ऑपरेटिंग सिस्टीम आहे, प्रोसेसिंग डिव्हाइस नाही आहे, सॉफ्टवेअर नाही, हार्डवेअर नाही आहे, हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर बघा विशिष्ट सांकेतिक भाषेत GHOST हे ONGCP असे लिहिले जाते, आणि ABIDE ला UTMRQ असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत RULES
ला कसे लिहिले जाईल असं विचारले. तर इथं आपण यात असणाऱ्या शब्दांना कुठल्या मेथडनी लिहिले हे जर समजून घेतलं तर आपल्याला RULES म्हणजे रूल्स हा शब्द कसा लिहिला जाईल हे ओळखता येईल. त्याच्यासाठी बघा GHOST बघा GHOST त्याच्यानंतर पुढे काय लिहिले त्याला इथं काय लिहिले बघा ONGC आणि B. जर तुम्ही याचे नंबर घेतले तर G चा नंबर किती आहे 7 आणि O चा नंबर किती आहे 15, H चा नंबर किती आहे 8 आणि याचा नंबर किती आहे 14, O चा नंबर 15 आणि इकडे 7 आहे, S चा नंबर 19 आणि C चा नंबर 3, 20 आणि 2 हे सगळे नंबर विचारात घेतले तर ज्याच्यासाठी जे अक्षर वापरले त्या नंबरची टोटल बघा 7 आणि 15 किती होतात 22, 8 आणि 14 किती होतात 22, 15 आणि 7 किती होतात 22, 19 आणि 3 किती होतात 22. म्हणजे ज्याच्यासाठी जे अक्षर वापरले त्यांची बेरीज किती येते 22. मग त्याच पद्धतीने आपल्याला R चा नंबर किती आहे 18, 18 मध्ये किती मिळेल तर 22 होतात, तर 18 मध्ये 4 मिळेल तर 4 साठी काय येणार D. U बघा U चा नंबर किती आहे 21, 21 मध्ये किती मिळेल तर 22 होतात तर 1, त्यामुळे इथं काय येणार A. त्यानंतर L चा नंबर किती आहे 12, 12 मध्ये किती मिळेल तर 22 होतात 10 आणि 10 नंबर कोणाचा आहे J चा. त्यानंतर E म्हणजे 5 आहेत, 5 मध्ये किती मिळेल तर 22 होतात, 5 मध्ये 17 आणि 5 22 म्हणजे 17, 17 नंबर कोणाचा आहे तर Q चा. आणि S चा नंबर 19 आहे, 19 मध्ये किती मिळाल्यानंतर 22 होतात तर 3 आणि 3 नंबर कोणाचा आहे तर C चा. म्हणजे DAJQC हा एक ऑप्शन तसा DAJQC हे ऑप्शन आपला बरोबर आहे. म्हणजे अक्षरांसाठी वापरलेले अक्षर आणि अक्षर यांची टोटल किती यायला पाहिजे 22 यायला पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर बघा एक पुढचा प्रश्न आहे कापड आणि काय सांगितले कपाट. म्हणजे कापड कुठे ठेवलं जातं कपाटात ठेवतो आपण सांभाळून ठेवण्यासाठी. आणि बंदूक कुठे ठेवली जाते असं विचारले. बंदूक बघा कुठे ठेवणार आहे, खुर्चीत ठेवणार आहे का तुम्ही नाही, बंदूक बुलेटमध्ये ठेवणार आहे का नाही, छातीमध्ये ठेवणार आहे का नाही, तर बंदूक कुठे ठेवणार आहे शस्त्रागारमध्ये ठेवणार आहे, शस्त्रागारमध्ये ठेवणार आहे. खूप सोपा प्रश्न आहे, परस्पर संबंधावरती आधारित आहे. त्याच्यानंतर बघा दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा म्हणले. बघा गायरान या शब्दाचं लिंग सांगत असताना याच्यामध्ये 2 शब्द आहेत गाय आणि रान. तर सामासिक शब्दाचं लिंग सांगत असताना शेवटच्या शब्दावरून लिंग ठरतं असं आपण बघितलंय. गाय म्हणजे आपण ती गाय म्हणतो आणि रान काय म्हणतो ते म्हणतो. गाय आणि रान म्हणजे गायीसाठी ती म्हणजे स्त्रीलिंग आहे आणि रानसाठी ते म्हणजे नपुंसक लिंगी. पण जेव्हा सामासिक शब्द येतो तेव्हा शेवटच्या शब्दावरून त्याचं लिंग डिसाईड केलं जातं. तर इथं काय बघा नपुंसक लिंग. खूप सोपा प्रश्न आहे, गायरांचं लिंग सांगितलं आपण नपुंसक लिंगी. त्यानंतर दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा म्हणले. आता बघा इथं पुस्तके या शब्दाचं विभक्ती विचारले, पण विभक्ती विचारत असताना पुस्तके हा शब्द बघा शेवटी याला प्रत्यय लागलेला नाही. पुस्तकचं अनेक वचन वापरले, पुस्तके आणि मग पुस्तके या शब्दाला कोणताच प्रत्यय लागलेला नाही, त्यामुळे याचा विभक्ती काय तो प्रथमा. नाहीतर इथं पुस्तकला ए प्रत्यय लागलाय म्हणून काहीतरी चुकीचं उत्तर सांगायचं नाही, याला प्रत्यय लागलेला नाही, अनेक वचनी शब्द आहे तो. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे म्हणले. विधान परिषद आहे सध्या भारतामध्ये फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे आणि त्यातलं एक राज्य इकडे कर्नाटक. सगळ्याच राज्यामध्ये विधान परिषद नाहीये. राज्यामध्ये विधानसभा असायला पाहिजे हा कंपल्सरी आहे, पण विधान परिषद असावी की नसावी हे संबंधित राज्याचा निर्णय असतो. तर कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे की नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधान परिषद आहे. बघा याच्यानंतरचा प्रश्न काय, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर डॅश किमीचे असते. मॅरेथॉन स्पर्धेसाठी बघा हा पहिलाच पर्याय 42.195. 43 किलोमीटर सुद्धा नाहीये, 42 किलोमीटर आणि 195 मीटर आहे. तर ते किलोमीटर मध्ये सांगितलंय म्हणून इथं पॉईंटचा वापर केला बघा. 42.195 किलोमीटर इतकं अंतर आहे. खालील 4 अक्षर समूहापैकी 3 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहे. आता विशिष्ट प्रकारे एकसारखे आहे असं जर म्हटलं तर बघा इथं टी त्यानंतर क्यू आणि आर. टीच्या अगोदर शक्य बघा क्यू च्या नंतर लगेच आर येतो, त्यानंतर जे च्या नंतर लगेच के येतो बरोबर आहे, एफ च्या नंतर लगेच जी येतो, पण के च्या नंतर आय येतो का हो नाही, के च्या नंतर एल पाहिजे होता, त्यामुळे हे चुकीचं आहे. विसंगत घटक ओळखा म्हणले. बाकीचे 3 एकसारखे आहेत आणि शेवटी तेवढा विसंगत आहे. बघा पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. काय सांगितलं इकडे, राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचे वय काय असणार आहे. तर बघा आपल्याला विचारले 2017 पर्यंत वय, 2017 पर्यंत. जन्म कधी झालाय 1995 ला. पण जर जन्म मे मध्ये झालाय आणि आपण इथं मे पर्यंत चेक केलो असतो तर वजाबाकी इथं 17 मधून डायरेक्ट 95 करू शकत होतो. पण झालाय जन्म मे मध्ये आणि आपण चेक करायला लागलोय कुठं मार्च पर्यंत, म्हणजे मेच्या अगोदर जवळपास 2 महिने आपण आहोत. त्यामुळे इथं 17 घेण्याऐवजी काय करणार बघा आपण, इथं 17 घेण्याऐवजी काय करणार 16 घेणार आहे.
आणि मग ही वजाबाकी करायची आहे. बघा 6तून 5 गेला म्हणजे 1 आणि इथं 1 म्हणजे 11तून 9 गेला म्हणजे 2 आणि इकडं 0 0 म्हणजे 21 वर्ष हे तर आपल्याला उत्तर मिळाले. तर 21 वर्षवाले ऑप्शन किती आहेत? 21 वर्षाला इकडे एक ऑप्शन आहे आणि 21 वर्षाला इकडे एक ऑप्शन आहे. 2 ऑप्शन आहेत. तर आपल्याला महिने सुद्धा बरोबर सांगायचे आहेत. आता महिने बरोबर सांगत असताना इकडे तारीख बघितली आपण, तारीख 19 आहे आणि इथं तारीख आपण 12 पर्यंत चेक करलोय. त्यामुळे आपल्याला एक महिना अजून मागे यायचा आहे. जरी इथं मार्च असलं तरी आपण इथं काय करणार आहे बघा, फेब्रुवारी पर्यंत चेक करणार आहे. फेब्रुवारी आणि जन्म कधी झालाय? मेचा. बघा आपण मे पर्यंत जन्म झालाय आणि चेक करले कुठं? फेब्रुवारी पर्यंत. म्हणजे इथं काय करणार आहे? फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल आणि मे 3 महिने कमी पकडायचे. 3 महिने कमी म्हणजे 22वं वर्ष पूर्ण व्हायला 3 महिने कमी म्हणजे 12 मधून 3 गेले तर किती येणार? 9 म्हणजे 21 वर्ष. त्यानंतर काय येणार? 9 महिने. 21 वर्ष 9 महिनेवाला हा ऑप्शन आहे आपला. पर्याय नंबर 1 बरोबर. 21 वर्ष 9 महिने 21 दिवस हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. आता सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या शब्दाला जर आपण प्रत्यय लावणार असो तर प्रत्यय लावण्याच्या अगोदर काना, मात्रा, वेलांटी ह्याच्यामध्ये जे काही बदल होतात ते झालेले बदल म्हणजे आपण काय म्हणतो? सामान्य रूप. आता इथं झाड लिहिले, झाड. आता मला झाडला वर हा प्रत्यय लावायचा आहे तर झाड वर असं म्हणतो का आपण? नाही, तर इथे झाडावर म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये सामान्य रूप होतं. आता इथं बघा काहीतरी वेगळा शब्द आहे, थंस असं काहीतरी लिहिले. ऍक्च्युअली नाही तर सिंह लिहायचं असेल, सिंह असं लिहायचं असेल तर सिंह आणि सिंह मला ला प्रत्यय लावायचा आहे तर सिंह ला म्हणतो का आपण? नाही, सिंह ला म्हणतो. त्याला काना द्यावाच लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. आणि इथं मुलगी ला आणि मुलगी ने असं म्हणत असताना बघा, आणि फोटोचा, फोटोवर, फोटो खाली असं आपण काही म्हणतो. पण फोटोमध्ये काय बदल होणार आहे का? तर फोटोमध्ये काहीच बदल होणार नाही. तर फोटो हा जो शब्द आहे त्याचं सामान्य रूप होत नाही. मुलगी या शब्दात सुद्धा सामान्य रूप होतं. आता समजा मुलगीला मला समजा इथं मुलगीला प्रत्यय लावायचा आहे तर मुलीला म्हणतो आपण. इथं गीच्या ऐवजी काय होतं? मुलीला. ग निघून जाताना ला प्रत्यय लागतो. म्हणजे काना, मात्रा, वेलांटीमध्ये बदल होतो पण फोटो या शब्दामध्ये कोणताच बदल होत नाही. म्हणून सामान्य रूप न होणारा शब्द कोणता? तर फोटो. त्याच्यानंतर बघा लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असं विचारले बघा. तर इकडे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची अट काय बघा? 25 वर्ष. 25 वर्ष पूर्ण असतील तर आपण लोकसभेला अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन बर्ड पार्क चे उद्घाटन कोठे करण्यात आले? ऑक्सिजन बर्ड पार्क तर हे कुठे आहे? नागपूरमध्ये. ऑक्सिजन बर्ड पार्क कुठे आहे? तर नागपूरमध्ये आहे. जीकेचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा 20 जानेवारी 2016 मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असेल? बघा 20 जानेवारी 2016 पासून आपल्याला महाराष्ट्र दिन विचारलंय. महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे पर्यंत विचारलाय. आता 20 जानेवारी महिना असतो 31 चा. 31 मधून हे 20 गेले म्हणजे किती उरले? 11. आता 11 दिवस पुढे जायचे जर आपण 7 ने भागलो तर बाकी किती उरते? 4. म्हणजे जानेवारीतले 4 दिवस आहेत. फेब्रुवारी 2016 आहे म्हणजे फेब्रुवारी लीप वर्ष आहे. 29 दिवस. 29 दिवस म्हणजे आपल्याला 1 दिवस पुढे जायचं आहे. आणि त्याच्यानंतर मार्च महिना. मार्च कितीचा आहे? 31 चा. म्हणजे 31 म्हणजे आपल्याला 3 दिवस पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर एप्रिल किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा. म्हणजे किती दिवस पुढे जाणार? 2 दिवस. आणि मग त्यानंतर येतो मे म्हणजे 1 मे. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 किती? 10. आपल्याला 10 दिवस पुढे जायचं आहे. 10 दिवस पुढे. जर याला तुम्ही 7 ने भागला 7 1 7 आणि उरले किती? 4. आपल्याला एकंदरीत किती दिवस पुढे जायचं बघा? 4 दिवस पुढे जायचंय. मंगळवार पासून किती दिवस पुढे जायचं? 4 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. उत्तर काय येणार आहे आपलं? शनिवार. काय उत्तर या प्रश्नाचं? शनिवार आहे. 4 दिवस पुढे गेलो आपण. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न FILM हे कसं लिहिलंय? ADGH आणि त्याच पद्धतीने MILK या शब्दासाठी आपण काय लिहिणार? तर इथे जर निरीक्षण केलं आपण F च्या ऐवजी A लिहिलाय म्हणजे F चा नंबर आहे किती? 6. A चा नंबर किती आहे? 1 म्हणजे वजा 5 केलेत. I चा नंबर किती आहे? 9 आणि D चा नंबर किती आहे? 4 वजा 5 केलेत. L चा नंबर किती आहे? 12 आणि G चा नंबर किती आहे? 7 पुन्हा वजा 5 केलेत. M चा नंबर 13 आहे आणि H चा नंबर किती आहे? 8 म्हणजे वजा 5 करून पुढचा अल्फाबेट आपण लिहिलेला आहे. त्याच पद्धतीने बघा M चा नंबर 13, I चा नंबर 9, L चा नंबर 12 आणि K चा नंबर 11. 13 मधून 5 गेले किती येणार? 8 आणि 8 साठी अल्फाबेट काय? H. त्याच्यानंतर 9 मधून 5 गेले म्हणजे किती उरले बघा? 4. 4 साठी अल्फाबेट काय? D. त्याच्यानंतर 12 मधून 5 गेले किती आले? 7 आणि 7 साठी अल्फाबेट काय? G. आणि 11 मधून 5 गेले काय उरले? 6 आणि 6 साठी अल्फाबेट काय? F. म्हणजे HDGF असं आपलं उत्तर यायला पाहिजे. HDGF आहे का? HDGF हे बरोबर उत्तर आहे बघा. सोपा प्रश्न आहे. फक्त अल्फाबेटचे नंबर पाठ असतील तर पटपट आपण हे सांगू शकतो. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. पुढचा प्रश्न बघा इथं WOLF ओल्फ हा शब्द कसा लिहिलाय? FLOW. जर तुम्ही निरीक्षण केलं तर या शेवटचं अक्षर पहिल्यांदा लिहिलंय. L शेवटून 2 नंबर आहे, सुरुवातीकडून 2 नंबर लिहिले. O शेवटून 3 नंबरला, इकडे 3 नंबरला वापरले.
आणि डब्ल्यू एकदम सुरुवातीला शब्द होता तो शेवटी वापरलाय. म्हणजे काय केलंय, त्या अक्षरांची जागा बदललेली आहे. मग त्याच पद्धतीनं 8 5 2 6 हे लिहिण्याऐवजी कसं लिहिणार आपण बघा, 6 2 5 आणि 8, 6 2 5 8 असा ऑप्शन आहे का, तर आहे. दुसरा ऑप्शन आहे बघा, 6 2 5 8 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आता उंदीर हा शब्द आहे, उंदीर. तर उंदीर या शब्दाला जर आपण एखादा प्रत्यय लावणार असू तर त्याच्यामध्ये काय बदल होतो असं बघायचं. उंदीर, उंदीर बघा, उंदिरा असं कधी होईल का, उंदिरा. उंदीर आहे तसं शब्द आहे पण वेलांटी फक्त इकडे टाकले, उंदिरा. त्यानंतर बघा, उंदिरा इथं फक्त वेलांटी आहे ती ठेवले पण रा म्हणले, आणि इथं उंदीर आहे तसं ठेवले. इथं उंदीरा पाहिजे, याच्या लक्षात उंदरा. म्हणजे आपण उंदीर लिहिण्याऐवजी उंदराचा, उंदराने. आता इथं कसं लिहितो आपण, उंदरा चा, उंदराचा असं म्हणलो, उंदराचा सापळा. आता आपल्याला प्रत्यय लावायचा ना चा, तर त्यासाठी उंदीरच्या ऐवजी उंदरा लिहितो आपण. उंदरा लिहिताना इथं ऊच्या ऐवजी त्यांचा ड प्रिंट झालाय, त्यामुळे हे उत्तर बरोबर असायला पाहिजे, पण थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यामुळे प्रश्नाचं काय करतील, रद्द करतील, काय करतील हे सांगता येत नाही. फक्त इथं ऊ पाहिजे होता. जर तिथं ऊ आला तर दुसरा ऑप्शन बरोबर येईल, कारण हे कोणताच पर्याय यातला बरोबर नाही. इथं ड च्या ऐवजी फक्त ऊ पाहिजे, तर ते उत्तर बरोबर येईल. प्रिंटिंग मिस्टेक आहे असं गृहीत धरून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, दुसरा नंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता, गोमाता असे म्हटले आहे. सोपा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र राज्याने यापुढे काय केलंय, गोमाता म्हणून घोषित केलेलं आहे. सोपा प्रश्न आहे एकदम. त्याच्यानंतर बघा, जॉर्ज बी म्हणजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीचे बर बघा बघा, राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भेटीचे स्मरणार्थ प्रसिद्ध वास्तू बांधली गेली. कोणती वास्तू बांधली बघा, तर ही वास्तू कोणती बांधली, तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, गेटवे ऑफ इंडिया. आणि हा प्रश्न विचारायचं कारण काय आहे, काय कारण आहे, तर मी यापूर्वी सुद्धा बोललेलो 2024 म्हणजे किती, 100 वर्ष पूर्ण झाले गेटवे ऑफ इंडियाला. तर याचं बांधलं होतं कधी बघा, गेटवे ऑफ इंडिया 1924 ला. याला 100 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हे महत्वाचं होता. यावरती प्रश्न अपेक्षित होता आणि जसा अपेक्षित होता त्या पद्धतीने प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, 7 12 18 14 19 20 ची सरासरी काय म्हणून विचारले. या सर्व संख्यांची सरासरी विचारले. संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 संख्या. 6 संख्यांची सरासरी पाहिजे. 12 आणि 7 किती, 19. 19 आणि 19 38. ठीक आहे, 38. त्याच्यानंतर 19 आणि 19 38. 38 आणि हे 18. 38 आणि 18 8 8 46 आणि ते 10 56. 38 आणि 18 56. 56 आणि 14 56 आणि 14 60 आणि हे 20 90. किती झाले बघा, 90. आणि मग त्याला किती संख्या आहेत, एकूण 6 संख्या आहेत, म्हणून आपण 6 ने भागणार आहे. 6 1 6 6 1 6. परत किती उरले इथं 3 आणि 3 आणि 0 30 झाले, म्हणजे 6 5 30. यांची सरासरी किती आहे बघा, 15. या सर्व संख्यांची बेरीज करायची. सरासरी म्हणजे फक्त बेरीज आणि भागिले एकूण संख्या. अतिशय सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर विचारले बघा, आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार असेल. अरे इथं 27 म्हणण्याऐवजी जर 28 म्हणलं असतं तर सेम वार रिपीट झाला असता, कारण 7च्या पाड्यामध्ये येणारे वार रिपीट होतात. 7 14 21 28 28 असतं तर रिपीट झाला असता, पण आज शनिवार आहे. 28 आहेत का, नाही, 27 म्हणजे एक दिवस मागे यायचं आहे. शनिवारच्या मागे कुठला वार आहे, शुक्रवार. 27 दिवसानंतर कुठला वार येणार, शुक्रवार. आपण इकडे जरी हा प्रश्न सोडवला बघा, 27 भागिले 7 7 1 7 7 त्रिक 21. 27 मधून 21 गेले म्हणजे किती उरले, 6. म्हणजे शनिवारच्या पुढे 6 दिवस जायचं. शनिवारच्या पुढे 6 दिवस गेले तरी वार कुठला येणार आहे, शुक्रवारच येणार आहे. सोपा प्रश्न एकदम. बघा, याच्यानंतर काय प्रश्न विचारलाय. विशिष्ट सांकेतिक भाषेत चारकोल हा शब्द 4 5 1 6 4 9 1 3 असे लिहिले जाते आणि मोरल हा शब्द बघा 2 9 म्हणजे शब्दांसाठी नंबरचा वापर केलेला आहे. त्याच पद्धतीने ROCHEL
ला कोणता संकेत असेल. तर आपण इथलं जे अल्फाबेट आहे ते इकडचे बघून लिहायचे. तर इथं आर आहे बघा, आर. आर कुठे आहे? इथं 1 2 3 नंबरला आहे, 3 नंबरला. तर इथं 1 2 3 नंबरला. आर साठी काय वापरलं त्यांनी? 6 वापरले. त्यानंतर ओ कुठे आहे बघा, ओ शेवटून 3 नंबरला आहे, 1 2 3. तर ओ साठी काय वापरलं त्यांनी? 9 वापरले. सी आणि एच बघा, सी आणि एच पहिलं आणि दुसरं 4 आणि 5 वापरले, 4 आणि 5 वापरले. ई साठी काय वापरले बघा, ई इकडे आहे का? ई नाही, इकडे आहे बघा, ई लास्ट अल्फाबेट आहे, लास्ट अल्फाबेट. ई साठी काय वापरले बघा त्यांनी? 7 वापरले. आणि एल साठी इकडे लास्ट अल्फाबेट आहे, म्हणजे एल साठी त्यांनी 3 वापरले. तर बरोबर उत्तर काय आपलं बघा, 6 9 4 5 7 3. 69 45 73 आहे का ऑप्शन तसा? 73 बरोबर उत्तर आहे बघा इकडे. त्यानंतर बघा, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा असं सांगितले. क्रियापद ओळखा बघा, तू त्या राजपुत्राला वर असं सांगितले. वर जरी आपल्याला हा शब्द वर वाटत असला, वर म्हणजे काय? वर, हा जो वर आहे तो क्रियापदाचं काम करायला लागलाय. तू त्या राजपुत्राला वर, म्हणजे राजपुत्राला वर म्हणजे स्वीकार, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर वर हे क्रियापद आहे, क्रियावाचक शब्द आहे. त्यानंतर कोणती नदी मुंबईमधून वाहते? कोणती नदी मुंबईमधून वाहते? तर मिठी ही नदी आहे, ती मुंबईमधून वाहते बघा. बाकी साबरमती, यमुना, गोदावरी यांचा आणि मुंबईचा काही संबंध नाही. मिठी ही नदी बघा मुंबईमधून वाहते. बघा VVPAT या संकल्पनेचा लॉंग फॉर्म विचारलाय, म्हणजे काय? तर बघा VVPAT म्हणजे काय? वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल. तिसरा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 12चा घन आहे, -8चा घन आणि -4चा घन. 12चा घन आपल्याला पाठ आहे. 12चा घन किती हो? 1728. 12चा घन पाठ आहे. पण त्याच्यानंतर हे जे -8 आहेत, -8चा घन काय येणार? -512. त्यानंतर -4चा घन काय येणार? -64. जरी इथं बेरीज करा म्हणून सांगितलं असेल तरी या घन केल्यानंतर त्याला चिन्ह कुठलं आले? ऋण. ऋण संख्येचा वर्ग करताना आपण तो धन करतो, पण ऋण संख्येचा घन करताना नेहमी काय तो? ऋणच येतो. आणि -512 -64 यांच्यामध्ये काय होणार? बेरीज होणार. म्हणजे 4 आणि 2 किती झाले? 6. इथं 6 आणि 1 किती? 7. आणि हे 5, 576. पण या 576 ला चिन्ह कुठलं आहे? वजा. जरी इथं अधिक करा म्हणून सांगितलं असलं तरी 1728 मधून 576 आपल्याला वजा करायचे. किती वजा करणार? 576. बघा, 8 मधून 6 गेला 2, 12तून 7 गेला, किती उरले? 5. आणि त्याच्यानंतर 7 मधून 6 गेला, 7 मधून 6 गेला 1, आणि हा 1 आहे तसा. 1152 असं उत्तर आहे बघा. 1152 आहे का ऑप्शन आपल्याकडे? आहे बघा, इकडे ऑप्शन आहे 1152. जरी बेरीज करा म्हणून सांगितलं असलं तरी घन केल्यानंतर ते ऋण चिन्ह कायम राहील, आणि त्याचं उत्तर काय येणार आहे? 1152. आता हे 95 आणि 105 यांचा गुणाकार सांगितलंय. जर तुम्ही यांना निरीक्षण केलं तर हे 100 पेक्षा 5 कमी आहेत, 100 पेक्षा 5 कमी आहेत, आणि इकडं 100 पेक्षा 5 जास्त आहेत, 100 पेक्षा 5 जास्त आहेत. तर अशा केसमध्ये आपण काय करतो? 100 आणि 5 यांचा विचार केला म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग. a वर्ग b वर्ग म्हणलं तर त्याचं उत्तर काय येतं? 95 आणि 105. मग a वर्ग b वर्ग म्हणजेच काय? 100चा वर्ग आपल्याला पाठ आहे. 100चा वर्ग किती हो? 10,000. आणि 5चा वर्ग किती आहे? 25. मग 100च्या वर्गामधून 5चा वर्ग वजा केला, 9,975. काय उत्तर? 9,975. याचं बरोबर उत्तर काय? डी. 95 गुणिले 105 हा गुणाकार करत बसायचा नाही. दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट आहे बघा, इथं 5 कमी आहेत आणि इथं 5 जास्त आहेत, त्याला आपण a चा स्क्वेअर वजा b चा स्क्वेअर असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे, अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. कोण बघा? अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो, आणि अनुप हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघांनी एकत्र केले ना, फॉर्म्युला वापरायचा 24 गुणिले 12 दिवसांचा गुणाकार भागिले दिवसांची बेरीज. हे 24 गुणिले 12 आहे तसे, आणि छेदामध्ये यांची बेरीज म्हणजे किती? 36. 12 एके 12, 12 त्रिका 36, 3 एक 3 आणि 3 8 24 झालं. उत्तर मिळालं आपल्याला. किती दिवसात पूर्ण होणार काम? 8 दिवसात. दोघं एकत्र काम करतील, दिवसांचा गुणाकार भागिले दिवसांची बेरीज करायचं आहे. पुढे दिलेल्या पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. तत्सम शब्द म्हणजे काय हो? संस्कृत मधून जसा तसा मराठीत आलाय त्याला आपण काय म्हणतो? तत्सम शब्द. तर पिता हा शब्द बघा जसा तसा आलाय. हे ससू नाही आहे, इथं सासू आहे, थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यानंतर खुळा, खुळा हा बघा देशी शब्द आहे. रेडा हा सुद्धा देशी शब्द आहे. आणि पिता हा एकमेव शब्द असा आहे की तत्सम संस्कृत मधून जसा तसा मराठीत आलेला आहे. बघा आता याच्यानंतर पुढे अर्थशास्त्र हे पुस्तक कोणाचं आहे? अर्थशास्त्र कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणतो आपण. कौटिल्य या लेखकाने लिहिलेलं अर्थशास्त्र हे पुस्तक आहे. त्यानंतर वारली चित्रकला हे भारतीय डॅश राज्याचे लोकचित्र आहे. भारतातील बघा वारली कुठलं आहे? महाराष्ट्रातलं आहे वारली लोकचित्र. येते का लक्षात? महाराष्ट्रामध्ये वारली समाजाचे लोक राहतात आणि त्यांनी काढलेली जी चित्रकला आहे त्याला आपण म्हणतो भारतातील महाराष्ट्र राज्याचे लोकचित्र आहे. त्याच्यानंतर 2.5 चे 20% विचारलं आपल्याला. 2.5 चे 20% बरोबर किती?
बघा 2.5 चे म्हणजे गुणिले 20 म्हणजे 20 आणि टक्के म्हणजे काय लिहिलं आपण छेदात 100. हा दशांश चिन्ह आहे ना तो जर काढून टाकला तर इकडे एक शून्य वाढतो. मग काय 25 एके 25 आणि 25 चोक 100 हा शून्य लिहायचा, हा शून्य गेला शून्य, बे एके बे आणि बे दोन्ही 4. किती आलं उत्तर 102 आणि 102 म्हणजेच काय 0.5 0.5 बरोबर उत्तर आहे बघा. बघा याच्यानंतरचा प्रश्न काय आकाशला एका शर्टावर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो तर त्या शर्टाची मूळ किंमत काय. 20% सूट दिले ना म्हणजे शर्टाची किंमत किती झाली 80% झाली. 80% शर्टाची किंमत झाली. 80% झाली तेव्हा आपण काय लिहितो 800 रुपयाला शर्ट मिळालाय. तर शर्टाची किंमत 100% होती तेव्हा काय. ऍक्च्युअली ही मांडणी झाल्यानंतर तिरकस गुणाकार करायला पाहिजे पण तिरकस गुणाकार करण्या अगोदर एक ऑब्झर्वेशन करा. इथं 80 आहेत आणि इथं 800 म्हणजे काय याच्या पुढे एक शून्य वाढले, इथं 100 आहेत याच्या पुढे सुद्धा एक शून्य वाढवा झालं. हे आपलं उत्तर आहे. शर्टाची मूळ किंमत किती आहे 1000 रुपये. इकडे बघा उत्तर 1000 रुपये. त्याच्यानंतर इकडे 245चा वर्ग विचारला. 245चा वर्ग. आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येमध्ये ह्या 5 साठी आपण काय लिहितो 25 आणि उरलेत काय 24 आणि या 24 आणि त्याच्यानंतर येणारी संख्या 24 आणि 25चा गुणाकार किती आला 600. किती आलं उत्तर बघा 600 आणि पुढे 25 म्हणजे 60,025 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. आहे का ऑप्शन आहे इकडे बघा ऑप्शन 60,025. डी म्हणजे दिल्लीवाली. सोपा क्वेश्चन आहे बघा. त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. बघा त्याने चांगला अभ्यास केला क्रियापद कुठे आहे केला. येते लक्षात. करणारा कोण अभ्यास करणारा कोण आहे तो. त्याने चांगला अभ्यास केला आणि त्याने जे काही काम केलंय त्याने चांगला अभ्यास केला तर ते कशावरती काम केले बघा अभ्यासवरती. त्यामुळे वाक्यामधलं कर्म काय अभ्यास. त्याने चांगला अभ्यास केला. अभ्यास हे त्याचं कर्म आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते. राज्य फूल विचारले बघा तामन. सोपा प्रश्न आहे. राज्य फूल बघा महाराष्ट्र राज्याचे तुम्हाला राज्य फूल माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न होता तामन. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते. वरिष्ठ दर्जा पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. पोलीस सह आयुक्त, पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्त हे सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे. पोलीस आयुक्त सोपं आहे. त्याच्यानंतर बघा 55 वजा 25 भागिले 5 अधिक 30 आहे. आता इथं वजाबाकी सुद्धा आहे भागाकार आहे आणि बेरीज आहे. तर पहिला आपण भागाकार करतो 5 1 5 आणि 5 5 25. तर काय राहिलं बघा 55 वजा 5 अधिक 30. 55 मधून 5 गेले किती उरले 50 आणि 50 आणि 30 किती झाले 80. सोपा प्रश्न आहे. इकडे 80 उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर जर इकडे असं लिहिले एज्युकेशन साठी टीचर आणि ट्रीटमेंट साठी काय लिहिणार. एज्युकेशन कोण देतं टीचर देतात. मग ट्रीटमेंट कोण करणार आहे डॉक्टर. आहेत का डॉक्टर इकडे आहेत बघा इथे डॉक्टर. बघा यानंतरचा प्रश्न काय आहे. एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर जाईल. सोपा प्रश्न आहे. 5 तासाला किती सांगितलं 120 तर 9 तासामध्ये किती येते लक्षात. बघा पुढचा प्रश्न काय दिला याच्यामध्ये. एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर जाईल असं विचारलंय. तर इथं सिंपल मांडणी करायची बघा. 5 तासात किती जाणार आहे 120 आणि 9 तासात किती जाणार आहे असं विचारलंय. यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार याच्यामध्ये किती 9 गुणिले 120 भागिले किती 5 5 1 5 5 2 10 आणि इकडे 2 उरतात 5 चोक 20. 24 गुणिले 9 करायचे आहेत. 9 चोक 36 7 3 9 2 18 आणि 3 21 216 किलोमीटर जाणार. 216 ऑप्शन आहे का आहे 216 इकडे ऑप्शन आहे बघा बी. त्याच्यानंतर बघा कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर यापूर्वी आपलं बोलणं झालं होतं बघा फौजदारी प्रक्रिया संहिता याच्या बदल्यात कुठला आलाय BNSS हा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्याच्या पुढे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत. किती प्रादेशिक विभाग आहेत एकूण 5 प्रादेशिक विभाग त्याच्यामध्ये समावेश आहेत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये. त्याच्यानंतर बघा 8x - 4 बरोबर 3x + 6 तर x + 3 चा घन विचारलाय आपल्याला. तर x + 3 चा घन सांगण्यासाठी पहिला x ची व्हॅल्यू शोधायला पाहिजे. इकडे 8x आहे तिकडे 3x आहेत. हे 3x इकडे आले 8x मधून वजा झाले किती उरले 5x आणि बरोबर चिन्हाचे इकडे जे -4 आहेत ते पलीकडे गेले. -4 पलीकडे जाताना काय झाले +4 6 + 4 किती आले 10. 5x बरोबर 10 असतील तर x बरोबर किती आहेत 2. x बरोबर 2 आहेत आणि इथं काय सांगितलंय x बरोबर 2 x + 1 चा घन विचारलाय म्हणजे 2 + 1 चा आपल्याला काय करायचं आहे घन. 2 आणि 1 किती झाले 3 आणि 3 चा घन किती आहे 3 चा घन 27 आहे बघा. सी उत्तर आहे. सी म्हणजे चेन्नईवाली. सोपा क्वेश्चन आहे. पुढे 21,025 चे वर्गमूळ विचारले. 21,025 चे बघा ह्या 25 साठी आपण काय लिहितो वर्गमुळात 5 लिहितो आणि हे 210 आहेत ना 210 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे तर 14 आणि 15चा गुणाकार आहे. तर इथं काय लिहिणार आपण 14 म्हणजे 14 आणि त्याच्या पुढे 5 टोटल आपलं उत्तर किती आलं 145. 145 हे त्याचं वर्गमूळ आहे.
त्याच्यानंतर बघा शुद्ध शब्द कोणता असं विचारले. शुद्ध शब्द पारितोषिक हाच शब्द लिहिलाय, पण पारितोषिक मध्ये बघा इथं र ला वेलांटी दुसरी दिले, चुकीचं आहे. त्याच्यानंतर इकडे र ला पहिली वेलांटी आहे पण श ला दुसरी दिले, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं र ला दुसरी दिले आणि श ला दुसरी, ठीक आहे, र ला दुसरी. इकडे बरोबर उत्तर आहे बघा, पारितोषिक र ला पहिली वेलांटी आहे आणि श ला सुद्धा पहिली वेलांटी आहे, हे बरोबर उत्तर आहे. बघा भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो. भारताचा उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ समानच आहे. किती वर्ष? 5 वर्षासाठी निवडला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही. माहितीचा जो अधिकार आहे तो कोणत्या कोणत्या संस्थांना, कोणत्या कोणत्या सरकारला. बघा इकडे केंद्र सरकारला लागू आहे माहिती अधिकार, राज्य सरकारला लागू आहे आणि यापैकी नाही. इकडे बघा खासगी संस्थांमध्ये तो लागू पडत नाही, खासगी संस्थांना माहिती अधिकार लागू पडत नाही. त्याच्यानंतर बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा मतदारसंघावरती प्रश्न आलाय. तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्यामध्ये मिळून बघा 6 मतदारसंघ आहेत. त्यातले 4 मतदारसंघ आहेत ते मुंबई शहर मध्ये आहेत आणि मुंबई उपनगरमध्ये किती आहेत, असे दोन्ही मिळून किती होतात, 6 होतात. मुंबई उपनगरात 2 आणि शहरामध्ये 4. पुन्हा एकदा गणिताचा प्रश्न आलाय बघा, राजू आणि रोहित यांच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहितची उंची 1.2 असेल, 1.2 मीटर असेल, 1.2 मीटर, तर राजूची उंची काय. बघा याच्यामध्ये कोण कोण आहेत, राजू आणि रोहित. इथं राजू आहे आणि त्याच्यानंतर कोण आहे, रोहित पण आहे. त्यांचं गुणोत्तर काय सांगितले, 4:3, 4:3. आणि आपल्याला उंची कोणाची दिली, रोहितची उंची दिली, रोहितची, बरोबर आहे का. जर रोहितची उंची 1.2 म्हणजे या 3च्या समोर तुम्ही काय लिहिणार, 1.2. 3 भाग म्हणजे 1.2 असतील तर 4 भाग म्हणजे किती. इथं 3 चौक 12 आहेत, मग 4 चौक किती येणार, 16. एक अंक सोडून दशांश चिन्ह द्या, एक अंक सोडून दशांश चिन्ह द्या. 1.6 मीटर आहे त्याचं उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न आहे. 3 भाग म्हणजे 12 तर 4 भाग म्हणजे किती, 16. एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे. छान. ₹70 ला एक खेळणी खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा कमवला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत काय. थोडक्यात 70 रुपयावरती 15% नफा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे 70 रुपये म्हणजे किती आहेत बघा, 100. खरेदी किंमत म्हणजे 100. हे 100 ला 70 म्हणा, तर आपण काय केलंय त्याच्यावरती 15% नफा घेतलाय. 115 म्हणजे किती असं विचारले. 115 म्हणजे किती, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार 115 गुणिले 70 आणि छेदामध्ये किती आहेत, 100. हा 0 गेला 0. संक्षिप्त रूप देताना बघा इथं 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 आणि 1 उरला, 5 त्रिक 15. 23 गुणिले 7 भागिले 2 आहेत. तर आपल्याला 23 आणि 7चा गुणाकार करा. 7 त्रिक 21, हाचे 2, 7 दोन्ही 14 आणि 2 16. 161 भागिले 2, 161 भागिले 2 म्हणजेच काय, 80.5. 80 रुपये 50 पैसे म्हणा किंवा 80.5. बघा इकडे आहे का ऑप्शन, आहे 80.50. सौम्य या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द काय विचारला बघा. सौम्य, बघा सौम्य म्हणजे कोमल नाजूक असतं आणि त्याच्या विरुद्ध अर्थी काय, प्रगती. तीव्र, बघा तीव्र. सौम्यच्या विरुद्ध काय, तीव्र. त्यानंतर खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण होता असं विचारलंय. पहिला भारतीय कोण, पहिला भारतीय ग्रॅमी पुरस्कार. बघा पंडित रविशंकर, हे बरोबर उत्तर आहे. पंडित रविशंकर यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. पुरस्कारावरती डिपेंड आहे. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो, हा प्रश्न अपेक्षित होता. आपली या विषयावर यापूर्वी सुद्धा चर्चा झाली आहे. वर्गात सुद्धा आपण या विषयावरती बोललो होतो. मराठी भाषावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून ओळखला जातो. बरं 27 फेब्रुवारीच का, तर त्याचं कारण आहे त्या दिवशी कुसुमाग्रजांची जन्मतारीख आहे. वि वा शिरवाडकर. बघा काय नाव आहे त्यांचं, वि वा शिरवाडकर. शिरवाडकर यांची काय बघा जन्मतारीख आहे 27 फेब्रुवारी. म्हणून आपण हा दिवस काय करतो, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा गटात नाही म्हणून विचारले बघा. अभिजात गटात नाही विचारले. आताच मराठीला नव्याने 3 ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. तमिळी ही पूर्वीपासूनच अभिजात भाषा आहे. बंगालीला सुद्धा या वर्षी 2024 मध्येच 3 ऑक्टोबरला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. फक्त अभिजात भाषा गटामध्ये नाही कोण, तर गुजराती. गुजरातीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा नाही. याच्यानंतर बघा पुढे 17 गुणिले 29 बरोबर 493. तर 170 गुणिले 0.029 बरोबर काय. आता हे 17 गुणिले 29चं उत्तर किती येते, 493. मग इथं सुद्धा या शून्याचा विचार नाही केला तर 17 आणि या दशांश चिन्हाचा विचार नाही केला तर इथं सुद्धा 29 आहेत. 17 गुणिले 29च आहेत असं गृहीत धरलं तर त्याचंही उत्तर किती येणार बघा, 493. पण इथं 17 नाही आहेत, 70 आहेत म्हणून इथं काय केलं, एक शून्य दिला पुढे. आणि त्याच्यानंतर इथं 29 नाही आहेत तर 0.029 आहेत. किती अंकांतर दशांश चिन्ह आहे, 1, 2 आणि 3 अंकानंतर. मग उत्तरामध्ये पण 3 अंकांतर दशांश चिन्ह द्या, 1, 2 आणि 3. तर उत्तर किती येणार आहे, 4.930. 4.930 आहे का ऑप्शन तसा. 4.930 म्हणजे 4.93. कारण एकदा का दशांश चिन्ह दिलं तर उरलेल्या शेवटच्या या शून्याला किंमत नसते. 4.930 आणि 4.93 दोघांची किंमत सारखीच आहे.
बघा 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात, 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात, याचा अर्थ या 1 मीटरचं किलोमीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता हे 1 मीटर आहे आणि किलोमीटर म्हणजे किती लिहितो आपण, 1000 मीटर असतात, त्याला भागायचंय. बघा याच्यानंतर काय प्रश्न आहे, 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात असं विचारले. आता 1 मीटर मध्ये किती किलोमीटर म्हणजे काय, 1 मीटर वरती लिहायचं आणि किलोमीटर, एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, तर 1000 मीटर असतात. 1/1000 करायचंय. किती शून्य होतं, 1 2 3 शून्य, म्हणजे याचा अर्थ 3 अंकानंतर दशांश 0.01 मीटर असतात. 0.01 आहे का ऑप्शन तसा, 0.01. बघा इकडे डी आहे, डी म्हणजे दिल्लीवाली, हे आपलं बरोबर उत्तर आहे 0.01. बघा यानंतरचा प्रश्न काय दिलं इकडं, NTZ AGM DGP DJP आणि CGM यामध्ये विसंगत गट कोणता असं विचारले. आता याच्यामध्ये गट तयार कुठे होतं पहिला बघूया. N चा नंबर किती आहे 14, T चा नंबर किती आहे 20 आणि Z चा नंबर किती आहे 14. बघा 14 आणि 6 20 होतात, 20 आणि 6 किती आहेत 26. त्याच पद्धतीने बघा A चा नंबर किती आहे 1, G चा नंबर किती आहे 7 आणि M चा नंबर किती आहे 13. 1 आणि 6 किती होतात 7, 7 आणि 6 किती होतात 13. म्हणजे या अल्फाबेट मध्ये 13चा फरक आहे आणि तसाच 13चा फरक इथं सुद्धा मेंटेन झालाय. म्हणजे हा गट अशा पद्धतीने तयार होतो. आता इथं D चा नंबर किती आहे 4, J चा नंबर किती आहे 10 आणि P चा नंबर किती आहे 16. 4 आणि 6 किती आहेत 10, 10 आणि 6 किती आहेत 16. म्हणजे इथं सुद्धा मेंटेन झालेला आहे. आता बघा C चा नंबर 3 आहे आणि G चा नंबर किती आहे 7 आणि M चा नंबर किती आहे 13. इथं 3 आणि 6 म्हणलं तर किती 9 यायला पाहिजे होता ना, 9 आणि 9 आणि 6 म्हणलं तर इथं 15 यायला पाहिजे होता. तर हा जो पर्याय आहे चौथा CGM हा त्या गटामध्ये बसत नाही. म्हणजे कुठला पर्याय बसत नाही, चौथा क्रमांक. म्हणून चौथा क्रमांक दाखवणारा हा पर्याय बघा डी, हेच बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा पुढे प्रश्न विचारले आपल्याला, हलाहल या शब्दाचा अर्थ काय. तर हलाहल म्हणजे काय बघा, हलाहल म्हणजे विष, हलाहल म्हणजे विष. समुद्र मंथनाच्या वेळेला बघा हलाहल बाहेर आलं होतं आणि ते शंकरानं पिलं होतं असं म्हणलं जातं. तर त्यातला हा शब्द आहे, हलाहल तिकडून घेतलाय शब्द. हलाहल म्हणजे काय, विष आहे. NDPS ऍक्टचे फुल फॉर्म काय असं विचारलंय. फुल फॉर्म काय बघा, नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट हा त्याचा फुल फॉर्म आहे. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्को याच्यामध्ये नाही असं म्हणले. हा प्रश्न आपण सराव प्रश्नपत्रिका घेतली होती, मुंबई पोलीस भरतीसाठी विशेष सराव प्रश्नपत्रिका घेतली होती. त्याच्यामधला प्रश्न आहे बघा, एलिफंटा लेणी आहे वारसा स्थळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पण आहे आणि अजिंठा लेणी सुद्धा आहे. नाही विचारले म्हणून रायगड किल्ला त्याच्यामध्ये येत नाही. रायगड किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये येत नाही. बघा, बांदापासून वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. बांदा वरळी हा जो सी लिंक आहे तर 2009 मध्ये सुरू करण्यात आला आहे. 2009 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3:5 आहे, 10 वर्षानंतर त्याच्या वयाचे प्रमाण किती झाले, 31:45. 10 वर्षानंतर वयाचे प्रमाण 31:45 झाले. बघा मी असं लिहितो, इकडे A आणि B आहे, त्यांच्या वयाचं प्रमाण किती आहे, 3:5 आहे. 3:5 आहे. म्हणजे आपण असं बघूया, हे 3x आणि 5x आहेत. 10 वर्षानंतर म्हणजे याच्यामध्ये अधिक 10 झाले, याच्यामध्ये सुद्धा अधिक 10 झाले आणि मग हे वयाचं प्रमाण किती होणार आहे, 31:45. 31:45. आता 31 आणि 45 ला संक्षिप्त रूप जाणार आहे का, तर नाही जात आहे. आपण 31 आणि 45 मध्ये जर -10 करून बघितलं, -10 तर 31 मधून -10 गेले किती येतात 21 आणि 45 मधून -10 गेले किती 35 आणि याला जर संक्षिप्त रूप दिलं तर 7 × 21 आणि 7×5 हे 3:5 जो रेशो आहे तो मेंटेन होतो. याचा अर्थ 21 आणि 35 ही त्यांची वय आहेत. काय विचारलं आपल्याला, A आणि B तर त्यांचे सध्याचे वय काय, 21 आणि 35 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न सोडवायची सुद्धा गरज नाही. आपण हा प्रश्न मांडून घेतला होता, इथं तिरकस गुणाकार करून सोडवायला लागला असता, पण आवश्यकता नाहीये. इथं उत्तर मिळाले आपल्याला, सोपे. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद आहेत, सेकंद विचारला. आता हे 15 सेकंद तर आहेतच, 15 सेकंद तर आहेतच आणि त्याच्यानंतर बघा 2 तास 30 मिनिटे, तर हे जे 2 तास आहेत, 2 तास त्याचे 2 तासाचे पहिला आपण सेकंदामध्ये रूपांतर करणार आहे. एका तासामध्ये किती असतात, तर 3600 सेकंद असतात. त्याला गुणिले 2 केला आणि त्याच्यानंतर 30 मिनिटं आहेत, 30 मिनिटं आणि त्याला सुद्धा आपण काय करणार आहे, 60 ने गुणणार आहोत आणि शेवटी काय ते 15 सेकंद. म्हणजे 3600 गुणिले 2 7200 अधिक हे 30 गुणिले 60 sin 3 18 आणि ते 2 शून्य म्हणजे आपण हे 1800 म्हणूया आणि त्याच्यानंतर शेवटची किती ते 15 सेकंद. तर हे 15 सेकंद ऍज इट इज आहेत. 8 आणि 2 10 1 7 आणि 8 आणि 1 9 9015 सेकंद होतील. आहे का ऑप्शन तसा 9015 वाला, 9015 सेकंद. बघा इकडे पहिलाच ऑप्शन आहे, 9015 सेकंद होतात. खालील अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. अलंकारिक शब्दासाठी अलंकारिक शब्द काय बघा, रामबाण. रामबाण काय म्हणतो आपण, रामबाण अचूक गुणकारी औषध जे असतं बघा त्याला आपण रामबाण औषध म्हणतो. तर रामबाण साठी बरोबर अर्थ काय, अचूक गुणकारी.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट म्हटलं तर आपलं उत्तर बरोबर आहे, अमरावती. मेळघाट कुठे येतं? अमरावतीमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे म्हणले? मुंबईमध्ये आहे. तर मुंबईमध्ये असणार कुठलं बघा? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बघा हे मुंबईमध्ये आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे. जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून 25,000 झाली, 20,000 वरून 25,000 झाली, तर त्या वाढीचे प्रमाण किती विचारले? पूर्वी लोकसंख्या किती होती? 20,000 होती आणि त्याच्यामध्ये वाढ किती झाली? 25,000 झाली नाहीये, 5,000ची भर पडली. म्हणजे 20,000 ला 5,000 तर 100 ला किती? असा तिरकस गुणाकार आहे बघा. 100 ला किती? तिरकस गुणाकार करा. हे 5,000 गुणिले 100 आणि छेदामध्ये किती आहेत? 20,000 आहेत. शून्य गेला शून्य, हा शून्य गेला शून्य, इकडचं शून्य गेला शून्य, इकडचं शून्य गेला शून्य. हे दोन उरलेत, बे एके बे, बे दोन्ही 4, इकडे 1 उरला आणि बे पंचे 10. किती शिल्लक आहेत? 25. म्हणजे वाढ किती टक्के एकूण बघा? 25% वाढ आहे. 25% वाढ झालेली आहे. 28% गुणोत्तराचे रूपांतरित करा. गुणोत्तर 28% म्हणजे आपण कसं लिहितो? हे 28 आणि टक्के म्हणजे काय? छेदात 100. याला फक्त संक्षिप्त रूप द्यायचं आहे. कितीने भाग दिलो? दोघांनाही 4ने भाग जाईल. 4 सत्ते 28 आणि 25 चौक 100. म्हणजे गुणोत्तर काय तुमचं? 7-25 हे बरोबर उत्तर आहे बघा. 7-25 हे बरोबर उत्तर आहे. याप्रमाणे आपण मुंबई जिल्हा पोलीस भरतीमध्ये आलेला एक आणि एक प्रश्न डिटेलमध्ये बघितलाय. गणित, बुद्धिमत्ता, मराठी सर्व प्रश्नांचं डिटेल एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आणि याच प्रकारच्या एक्सप्लेनेशनसाठी आणि याच प्रकारच्या तयारीसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.